निशी 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 कुठे आहे? निशी नाहीये इथे. नाही मॉम, निशी आली होती, आम्ही बोलत होतो एकमेकांशी. निशी. नीरज, तुला भास झाला असेल. असं होऊ शकतं. खूप मनापासून प्रेम केलं होतंस ना तू निशीवर. इतक्या लगेच तू नाही विसरू शकत तिला. हो, मला भास झाला असेल. जाऊ दे. थांब. असं कसं जाऊ दे? अरे आई आहे मी तुझी. मला तुझी काळजी वाटणारच. मी आहे ना एक काम करते. मी निशीकडे जाते आणि तिला सॉरी म्हणते. हवं तर मी तिच्या पायावर नाक घासते आणि तिची माफी मागते. तिने माझा अपमान केला असेल, बोलली असेल मला ती खोटारडी. कसले कसले आरोप केलेत माझ्यावर, पण म्हणून काय झालं? माझा झालेला सगळा अपमान मी विसरायला तयार आहे, फक्त तुझ्यासाठी. तुझी कॉफी संपायच्या आत ना मी निशीकडे जाते, तिच्या हातापाया पडते आणि तिला इथे घेऊन येते की नाही बघ. मॉम, काही गरज नाही तुला जायची. कोणालाही सॉरी म्हटलेलं मी बघू शकत नाही. आणि चूक निशीची, तुझी नाही. पण मला तुझी अशी अवस्था नाही बघवत. तुझ्या मनात तिचाच विचार आहे ना. सॉरी, यापुढे मी तिचा विचार करणार नाही. मला काही मेल्स पाठवायचे आहेत. मी काम करून घेऊ. ठीक आहे. आता तुला नीरजच्या आयुष्यात काय, त्याच्या विचारात पण जागा मिळणार नाही. अरे सीनू, निशी बरी आहे ना? हा? तिचं लग्न मोडलं. आमका लय वाईट वाटतं बघ. हा नाही, आता बरी आहे. पण तो पोरगो परत गेल्यावर निशीचा काय? काय? नीरज कुठे जातोय? म्हणजे तुमका काय माहित नाही? अरे माझो लेक शिकूक जाता त्या नीरजकडे. तो सांगत होता उद्यापासून काम सोडता म्हणून. काय? नीरज काम सोडतोय? अरे उद्या त्याचो शेवटचो दिवस हा. मग मुंबईत जाणारा तो. श्रीनू, माका सांग तुझ्या ओळखीत कोणी दुसरो सर हा? श्रीनू, श्रीनू. कोण आहे? तू इथे? मला काही बोलू नकोस. माझ्या मुलाने तुझ्याशी सगळे संबंध तोडले. आता तो तुझं काहीही ऐकणार नाही आणि तुला भेटणार सुद्धा नाही. त्याने आता तुझा विचार करणंही सोडून दिलंय. हे बघा, मला फक्त एकदम तुला जरी भेटायचं असेल ना तरी त्याला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू माझ्या मुलाचं मन नाही बदलू शकणार. आता आल्या पावली परत जा. तुम्ही सगळे खुद इतके निर्लज्ज कसे आहात? तुझी लाली आत्या आली होती जमीन विकल्यावर.
जमीन परत द्या अशी भीक मागायला. आणि आता तू माझ्या मुलाकडे प्रेमाची भीक मागायला आली आहेस ना. चल चालती हो. कोण आहे मॉम? कोण नाहीये. गावात इतके भिकारी असतील माहित नव्हतं. मी बघते काय ते. मी एकदा त्यांना तुला सांगितलं ना नाही भेटता येणार म्हणून. मी एकदा बोलते ना त्यांच्याशी. निशी निशी, आई ओके? खूप लागलं नाही ना तुला? आई ओके? दॅट शी पुश यू लाईक दॅट. निशी, तू त्यांच्या मुलावर प्रेम केलंस, गुन्हा नाही केलाय. वेट, मी त्यांच्याशी बोलते. तू चलेत ना. निशी प्लीज, तू रेडी आहेस का? आपण असंच निघून गेलो तर त्यांना त्यांची चूक कशी कळणार? आणि नीरजला कसं कळणार की त्याची मॉम कशी बिहेव करतेय? ओवी चलेत ना. निशी निशी प्लीज. काय झालं मॉम? इतका वेळ का लागला? कोण होतं? अरे बराच वेळ दरवाजावर कोणीतरी नॉक करत होतं. मला वाटलं की गावचा भिकारी असेल. पण नंतर दरवाजा उघडून बघितलं तर 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 काय मॉम? तर आपली निशी होती. निशी आली होती. निशी 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 निशी. हा मूर्ख हाक्का मारतोय तिला. ती परत यायची नाही तर संधीचीच वाट बघते ती. मी त्याला खरं सांगून चूक तर नाही ना केली. निशी निशी. काय झालं नीरज? गेली ना? नाही ना थांबली? मी पण तिला थांब थांब म्हणत होते पण नाही ऐकलं माझं तिने. काही झालं तरी ती आपल्याकडे आली होती. असं कसं पाठवायचं? मी म्हणाले आलीयस तर नीरजला भेट, त्याच्याशी बोल, नीरजला बरं वाटेल, तुमच्यातले गैरसमज मिटवून टाका. मी तिला म्हणाले की तू माझ्या मुलीसारखी आहेस. तू मला कितीही दुखवणारं बोललीस तरी तू लहान आहे असा विचार करून मी विसरून सुद्धा गेले. पण तिने माझं नाही ऐकलं. नीरज सरांचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं म्हणाली. तिला बोलायचं नव्हतं, मला भेटायचं नव्हतं. फक्त इथे कशाला आली होती? नीरज राहू दे आता, आपण नको विषय वाढवा. मॉम तुला माहिती ती इथे कशाला आली होती ते? नीरज तू मला नको विचारूस. मॉम आय वॉन्ट टू नो, प्लीज सांग मला. ती ती तुझ्यासाठी मेसेज देऊन गेली आहे. कसला मेसेज? जाऊ दे नीरज, मला नाही सांगता येणार. मॉम पण मला ऐकायचंय, काय मेसेज होती? नको हट्ट करूस नीरज, मला नाही सांगता येणार. प्लीज मॉम 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 प्लीज मला सांग ती काय मेसेज देऊन गेली आहेत? काय सांगू मी तुला? सांग ना, काय सांगू मी तुला? तिने तुला सांगायला सांगितलंय की तू तिच्या दादांचा अपमान केलास, तूच तिच्याशी संबंध तोडले. आता तुम्ही इकडे
आमच्या समोर नाही राहिलात तर बरं होईल. आम्हाला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. आणि जरी राहिलात तर ह्या गावची माणसं तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. नीरज सरांना सांगायला सांगितलंय. त्यांना माहित नाहीये त्यांनी कुणाशी वैर घेतलंय. हे गाव दादांचं आहे. हे खोतांचं गाव आहे. हे सगळं निशी. हो, मला सुद्धा विश्वास बसत नाहीये. ही तीच मुलगी आहे ना जिच्यावर माझ्या मुलाने जीवापाड प्रेम केलं. ही तीच मुलगी आहे जिच्यावर माझी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून प्रेम केलं. मी तिला खूप समजावत होते की असं दारात राहून बोलू नकोस, आत ये, आपण बोलून काहीतरी सॉल्युशन काढूया. इनफॅक्ट मी तिला असंही म्हणाले की मी तुझ्याकडे येणारच होते तुला आणि तुझ्या दादांना सॉरी म्हणायला. पण ती म्हणाली की तुमच्या सॉरीचं गाठोडं उचला आणि आमच्या गावातून निघून जा. हे सगळं निशी म्हणाली. नाही 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 मॉम, शक्य नाहीये. मला सुद्धा नाही समजत आहे. ती माझ्या समोर एक वागते, तुझ्या समोर वेगळी वागते. नक्की काय हवंय ना ह्या मुलीला कळतच नाहीये. एकीकडे म्हणते की तुझ्यावर प्रेम आहे, दुसरीकडे तुझ्या आईला ती खोटारडी बोलते. मी माझ्या मुलाला किडनॅप केलं, खोतांच्या गोडाऊनला मी आग लावली, असे असे घाणेरडे आरोप करते. आता आली होती ना, मग सगळं क्लिअर करायचं होतं. पण नाही नीरज, तू तिला इतक्या हाका मारल्यास, थांबली ती नाही ना, निघून गेली ती. मॉमचा गैरसमज झाला असणार आहे. निशी निशी तशी नाहीये. तर बोलू का निशीशी? हे घ्या मते. मंजू अगं आवडला की नाही तुझा? नाही, अजून जेवण काढून ठेवायचं. तर करते मी सगळा. तुझा डुगूची परीक्षा आहे ना, अभ्यास घेऊचा ना तुका. हो ना उमाताई, मग त्याच्यासोबत बसल्याशिवाय तो अभ्यास करतच नाही. अगं मग तू जा बघू आधी, जा. हो, पण ही सगळी कामं तुमच्या एकटीवर पडतील. पडू दे मंजू, एवढा काय त्यात. तू जा, अभ्यास जास्त महत्वाचा. जा बघू. हो, पण अहो दाईजीने तुम्हाला एकटीला काम करताना बघितलं तर चिडतीलच त्या. आधीच त्यांची इतकी चिडचिड होती. त्यात आपल्या लालीताई फक्त काम करायचं म्हणतात, आणि आता तर तेही विचारत नाहीयेत. आणि दाईची त्यांच्याशी बोलत नाही. मग आता राहिलं कोण तर मंजू. मग उगाच वड्याचं तेल वांग्यावर निघायचं. मंजू, पण तुका माहित आहे ना, दायचे कधी मुलांच्या शिक्षणाच्या आड येत नाही. तू जा बघू, मी बघते सगळं. जा. नक्की जाऊ? नक्की जा. उमा, मी करताय ना मदत तुका. झाली ताई तू. अहो नको, झाला तर सगळं आवरून. आता फक्त ओटो आवरलो, विरजण लावला की झाला. हो हो, मी जाते. नाहीतर डुग्गू अभ्यासच करायचा नाही, आणि त्याला कमी मार्क पडले तर सगळे मलाच बडबडतील. जा जा. अहो लालिताई, हो काय झालं? काय वया होता काय? नाही हो मंजू, आता तुझा काय रावला? पाणी पाणी घ्यायचं राहिलं, पाणी घेऊन जाते. किती गोवा चांगुलपणा हा. एखाद्याक लाज होईल इतकं चांगुलपणा भरलो हा तुझ्यात. तू तुझ्या बहिणीकडे गेली होतीस आणि येताना तुझ्या भाची घेऊन येलीस, तेव्हा नको नको तर बोललो होतं मी तुका.
निशी बॅडमिंटन खेळून गेला, लग्नातून गेला, तेव्हा पण मी तुका टाकून बोललाय. आणि आज आज माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली तरी तू मला सावरून घेतलंस, मग काय एक बोलली नाहीस. मीच माझ्या हातात खड्डो काढलाय आणि त्यात उडी टाकलाय, पण माझं अख्खं कुटुंब माझ्या मागे उभं, त्यांनी मग हात दिलात. माझा भाऊ माझ्या पाठीशी उभे असत नाही गो, रक्ताचा नाता आमचा, त्यांच्या पोटात माया असणारच गो. पण देवांना माका भाऊजायपणाशी दिलं ना की माझ्या नशिबात कोणाची तरी नजर लागत. पण या पुढे तुमच्या दोघींशी मी समजुतीने वागे ना. लालीताई, असं काय करतास? एक घर म्हटलं की भांडं लागणारच. एवढा कशाक मनाक लावून घेतास? हो, ह्या विचार करा की एवढं मोठं वादळ येऊन सुद्धा आपण सगळे एकत्र असावं, एकाच छताखाली राहता. ह्यापेक्षा महत्वाचा काय हा काय? आणि लालीताई, आपल्या मोठ्यांचा वागणं बघतच लहान मुलं शिकत असतात. जर आपणच एवढ्या तेवढ्यावरून वाद घालत राहिला तर मुलांवर काय संस्कार होतले, हो की नाही? बरोबर आहे तुझा. ह्या एक ना बरा झाला की माझ्या श्रीनूवर ना माझ्यापेक्षा तुमच्या दोघांचे संस्कार जास्त आहेत. कारण ना मी ज्या चुका केल्यात ना त्या माझा श्रीनू आता करणार नाही गो. लालीताई, काय? अगं पण निशीने अशी चूक का केली? ती का गेली तिकडे? असं कसं बोलू शकतो तू श्रीनिवास? तुला सांगितलं ना आता ती का गेली तिकडे. नीरजवर प्रेम आहे तिचं, त्याला भेटायला गेली होती, त्यात काय चुकीचं आहे? अगं पण भेट झाली कुणाशी? नीरजच्या आईशी. निशीच्या हाताला धरून तिने बाहेर काढलं नाही, तिने परत अपमान केला तिचा. पण नीरजला यातलं काहीच माहित नाहीये. अगं पण त्या बाईला अजून एक संधी मिळाली ना निशीला त्रास देण्याची. काय? त्या अवधसेने निशिक पुन्हा एकदा त्रास दिलो. या बाईक आता मी का सोडत नाही. शिणू तू माझ्या पळा नको. शिणू ऐक माझा. मामा ऐकून घे प्लीज. बघ असं डोक्यात राग घालून काही होणार नाही, गोष्टी अजून हाताबाहेर जात. निशी तिकडे नीरजला सॉरी म्हणायला गेली होती, कारण तिचं अजूनही नीरजवर प्रेम आहे आणि नीरजचंही तिच्यावर आहे. तर नीरजने त्याच्या मनात निशीबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला. तो गैरसमज आपल्याला दूर करायचा आणि त्या दोघांनाही लवकरात लवकर एकत्र आणावं लागेल आपल्याला. पण आपल्या हातात फक्त आता एकच दिवस राहिला. म्हणजे नीरजने त्याची कोचची नोकरी सोडली आहे. What? हो, तो त्याच्या आईसोबत मुंबईला निघून जातो. आणि तो जर एकदा मुंबईला निघून गेला ना तर त्याच्या मनातला गैरसमज दूर करण्याची आपल्याला कुठलीही संधी राहणार नाही. पण त्यासाठी आधी त्याची मॉम चुकीची हे त्याच्यासमोर प्रूव्ह करता यायला हवं. त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला हवा, तरच नीरज निशीवर विश्वास ठेवेल. हे आपल्याला कसं जमणार आहे? आपल्या हातात अजूनही काही पुरावे आले नाहीयेत. माझ्याकडे एक आयडिया आहे. ठीक आहे. त्या बाईचं खोटोपणा उघडो पाडण्यासाठी मी तुमका या कामात मदत करायला तयार आहे.
ती बाई कशी हा या फक्त नीरजलाच नाही तर अख्ख्या गावाला समजू पण तरच तिने दादावर उडवलेलं चिखल साफ होत कळला मग